नमस्कार मित्रांनो. आज आपण बोनवली या ठिकाणी तात्यांची भेट घेण्यासाठी एक अखेरची भेट. कारण का या आजकालच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप काही घडलेलं आहे. आज एक दुःखाचा डोंगर आहे. म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामधले 4 हिरे त्याप्रमाणे आपले पंढरीशेठ फडके झाले. परत पुण्याचा राजा मन्या झाला. त्यासोबत रणजित निंबाळकर सर झाले व आपल्या बोनवलीचे तात्या झाले. हे असे 4 व्यक्ती होते या बैलगाडी क्षेत्रामध्ये का त्यांच्या जाण्याने हा क्षेत्र पोरका झालेला आहे. कारण का माझ्या मते ना आज तात्या तात्या म्हणजे हा नाव अजरामरच बोलता येईल. कारण का बोनवली अड्डा आणि तात्यांची आठवण नाही असं कधीच होऊ शकत नाही. कारण का त्या माणसाने आपल्या जीवनामध्ये जे केलं ते इतर कुणाशी शक्य नाही. कारण का त्या माणसाने जाता जाता देखील आपल्या प्रयत्नातून एक शेवटची अ, हे म्हणता येईल का त्यांनी त्यांच्या अड्ड्यामध्ये सर्व गाडा मालकांचं स्वागत देखील केला. त्याचं गुणगौरवाने आपले मित्र म्हणजे एक आपला पप्पू शेठ यांच्या बैलाचा देखील सत्कार केला. परत महेश शेठ तडाले भिवंडी यांच्या कन्हैया बैलाचा देखील सत्कार ठेवला. म्हणजे तात्यांनी ना सर्वांशी कनेक्टिंग होते. आज देखील आपण बघू शकता ठाणा रायगड पालघर कमिटी पूर्ण सर्व संदीप भाई माली व इतर सर्व जे होते अविनाश शेठ पवार वगैरे सर्व गाडा मालक या शोकसभेमध्ये आलते. हीच आपल्या एक मुंबईच्या कम्युनिटीची एक भावपूर्ण श्रद्धांजली असेल तात्यांसाठी. कारण का त्यांचा आदर्श घेण्यासारखा होता. या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक हसता खेळता चेहरा म्हणून तात्यांची आठवण काढली जाते. कारण का या क्षेत्राला ना एक चांगलं वळण म्हणजे या बोनवली फाटीने लावलं असेल. कारण का आज मी देखील ना बोनवली गावकऱ्यांशी खूप जुना संबंध आहेत माझे. आता या बैलगाडी क्षेत्राव्यतिरिक्त आता मी देखील या ठिकाणी कामाला होतो सिएट कंपनीमध्ये. तर सर्व सिएट कंपनीचे मित्र म्हणजे माझे बोनवलीचे प्रीतम झाले, सर्व झाले. तर तात्यांशी खास कनेक्शन असायचा माझा. कारण का सर्वजण मला बोलायचे, "बाबा आपल्याच आहे, इथला माणूस आहे." आणि बोनवली म्हणजे आपला घरचा अड्डा बोलता येईल. आणि आज आम्ही ना आमच्या एक यूट्यूबर्स मार्फत मुंबईच्या आज आम्ही एक तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आलेलो आहे. आणि माझ्यासोबत आहेत ते MM वाहिले, ते देखील त्यांचं मत या ठिकाणी बोलतील. नमस्कार मित्रांनो. सर्वात आधी तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कारण तात्यासारखा माणूस होणे नाही परत. आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये माझी जी ओळख निर्माण झालेली आहे ती खरं तर म्हणजे तात्यांमुळेच झाली. कारण बोनिवलीच्या अड्ड्यामध्ये आलो की तात्यांच्याकडून जो मान सन्मान भेटायचा, लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला, यूट्यूबर्स असो किंवा गाडा मालक असो, तसेच जे आपले चाय नाश्तेवाले असतील त्यांना सुद्धा तात्यांच्याकडून तितकाच मान भेटायचा. तसंच आपण 31 मेचा आपण जो अड्डा बघितला त्याच्यामध्ये तात्यांनी सर्व गाडा मालक सर्व मुंबईची जी बैलं आहेत त्यांचा सत्कार केला. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्यामधून निघून गेलेले आहेत आणि त्याची कमतरता म्हणजे ही भरून निघणारच नाही. कारण आज या बिंजोर क्षेत्रामध्ये तात्यांचा इतका नाव झाला होता ना की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बोनिवलीचा अड्डा हा प्रसिद्ध होता. तसेच आपण मागं बघितलं असेल या अड्ड्यामध्ये आपले सर्वांचे लाडके रणजित निंबाळकर सर हे सुद्धा आज आपल्यामध्ये नाही. त्यांना सुद्धा माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यावेळी सुद्धा इथं मैदानामध्ये आलेलं आणि तात्यांच्या विषयी त्याही पण 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त केलेलं की तात्यांसारखा माणूस होणे नाही. मित्रांनो, खूप कमी कालामध्ये आपले रणजित निंबाळकर सर, आपले तात्या आणि आपले स्वर्गीय पंढरीशेठ फडके हे 3 ते 4 आणि आपली काही मुंबईची बैला घाटावरची घाटाचा राजा मन्या, आपली आता मुंबईची भरपूर सारी बैला, जसं आता मागच 2-3 दिवसापूर्वी तुर्भेकरांचा वादल आज याचं सुद्धा निधन झाला. खूप म्हणजे आपल्या या बैलगाडा क्षेत्रावर ना एक असा काल आलाय ना मित्रांनो, जो एक सावरू शकतं ना आपण त्याच्यामध्ये, की आज या कालाला आपण कसं सामोरं जावं. तर त्याच्यासाठीच आपली संघटना आज मुंबई ठाणा रायगड पालघर संघटना आज तात्यांच्या घरी आली होती. आणि तात्यांच्या आज जी शोकसभा होती त्याच्यामध्ये सर्व सहभागी होऊन मुंबईचे गाडा मालक, चालक, सर्व आज यूट्यूबर, तसेच आमचे 2-3 मित्र यूट्यूबर आपले केतन निकम आणि आपला मिस्टर राजेश हे दोघंजण पण आलेलं. खूप वाईट घटना झाली. आता बघा जे झालंय ते तर आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही. पण
एक तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो आणि नक्कीच तात्यांसारखा माणूस पुन्हा होणे नाही. नक्कीच मित्रांनो, मी देखील ना कुठे जात असलो ना तर भांडा हा स्टिकर लावलेली गाडी दिसली ना त्या गाडीमध्ये तात्या असणार म्हणजे असणार 100% गॅरंटी. आणि मी देखील असंच एकदा बसल्या बसल्यानं तात्यांच्या सोबत बसलेलो बाबा. 31 तारखेचा जो मोठा मैदान झाला त्यानंतर मी तात्यांच्या इथे येऊन बसलेलो. तर तात्या देखील ना मला एक प्रेमाने म्हटले का मला ना अजून जर एखाद दिवस भेटला ना तर ह्याच्यापेक्षा मोठा अड्डा भरून दाखवेल. नक्कीच माझी देखील अपेक्षा असेल का आज जो तात्यांनी बोनोलीचा अड्ड्याचं नाव गाजून ठेवलेलं आहे तसाच देखील हा नाव पुढच्या सीझनला बोनोलीच्या अड्ड्यामध्ये दिसला पाहिजे आणि त्यांच्या स्मरणार्थ हा अड्डा भरवलाच पाहिजे बोनोली अड्डा. कारण का ही तात्यांची एक स्वप्न आणि आठवण, कारण का या क्षेत्रामध्ये त्यांच्यासारखा हौशी गौशी माणूस नव्हता. मित्रांनो, त्यांनी आपल्या अड्ड्यासाठी खूप मेहनत घेतली. या शर्यती क्षेत्राला हे खूप पुढे नेलं आणि या शर्यती क्षेत्रामध्ये नाव केलं आणि असंच त्यांचं नाव पुढं आता त्यांची मुलं वगैरे सर्व चालवतील आणि त्यांच्या दावणीला खूप असं चांगली अशी वासरं पण झाली. त्याही विचार करा त्यांच्या अड्ड्यासाठी ते स्वतःही शर्यती जमवल्या मोठ्या. आता बघू शकता 31चा अड्डा होणार होता तर त्या दिवशी ते स्वतःनी रणजित निंबाळकर स्वतःचा त्यांना फोन करून ती शर्यत जमवली. परत एक आकर्षण म्हणून मैदानाचं त्यावेळेस एक शर्यत जमवली. म्हणजे तात्यांनी खूप आपला योगदान दिलेलं आहे या शर्यती क्षेत्राला आणि या शर्यती क्षेत्रामध्ये त्यांची सर तर कोण भरून काढू शकत नाही. हेच बोलून मी एक त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचं हे करतो.